नमस्कार मंडळी, चला पाहूया मजेशीर जोक्स. बायको: अहो ऐकलत का? नवरा: मग दुसरं काय करतोय मी लग्न झाल्यापासून? कॉलेजमधल्या मैत्रिणीचा डीपी झूम करून बघत होतो. तेवढ्यात पाठीमागून बायकोचा आवाज आला. राहू द्या, याच्यापेक्षा जास्त जवळ नाही येणार ती आता. बायको: अहो मला पाहून तुम्हाला कोणती डिश खायला आवडते? नवरा: पाणीपुरी, गोड, आंबट, तिखट तिघे गुण आहेत तुझ्यात, आणि मला पाहून तुला कोणती डिश खायला आवडते? बायको: तुम्हाला पाहून डिश खायला नाही, डिश धुवायला आवडते. तर मंडळी, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरू नका. मी माझ्या हृदयाला विचारलं, मला झोप का येत नाही? हृदयाचं उत्तर: दुपारी झोपला होता, उगाच प्रेमात पडल्याचं नाटक करू नको. विमान उडायच्या तयारीत होते. एक आजी प्रथमच विमानाने प्रवास करीत होत्या. एक हवाई सुंदरी त्यांच्याकडे आली आणि म्हणाली, हे च्युइंगम घ्या, त्यामुळे विमान उडताना तुमच्या कानांना त्रास होणार नाही. प्रवास संपल्यानंतर आजीबाई हवाई सुंदरीकडे आल्या आणि म्हणाल्या, मी तुझा सल्ला ऐकला. आता मला सांग की मी ही च्युइंगम कानातून कशी काढू? एक दारुडा रेल्वे लाईनवर झोपलेला असतो. एक माणूस: अरे उठ इथून, रेल्वे आली तर तुझा जीव जाईल. दारुडा: मला नको शिकूस, आत्ताच माझ्यावरून विमान गेलं तरी मला काही नाही झालं. पहिले लोक नातवंड, पत्रंड, खापर पत्रंडाचं तोंड बघून स्वर्गवासी व्हायचे, आणि आता तर मला माझ्या बायकोचे तोंड बघायला मिळेल की नाही असं वाटायला लागले. बाईची सर्वात मोठी समस्या काय असते? काम केलं तर श्वास फुगतो, नाही केलं तर सासू फुगते, काही काम नाही केलं तर ती स्वतःच फुगते. बाई पण भारी रे देवा. दोन बायका आंब्याच्या झाडाखाली उभ्या राहून 2-2.5 तास गप्पा मारत होत्या. तेवढ्यात एक पिकलेला आंबा झाडावरून टपकन खाली पडला. आश्चर्य वाटून एक दुसरीला म्हणाले, अगं बाई, आता तर आंब्याचा सीझन नाही, मग हा आंबा पडला कुठून? आंबा: पिकलो माझ्या यांनो, पिकलो तुमच्या गप्पा ऐकून ऐकून. शिक्षक: प्रत्येकाने फळ्यावर आपलं नाव इंग्रजीत लिहा. एक विद्यार्थी: लाईट, मूनलाईट, नो लाईट. शिक्षक: काय नाव लिहिले? विद्यार्थी: किरण चंद्रप्रकाश अंधारे. मैं होटल में नाश्ता करने गया. सभी सीट पर कपल बैठे थे. बैठने के लिए जगह ही नहीं थी. जेब से फ़ोन निकाला और ज़ोर से बोला, तेरी गर्लफ्रेंड यहाँ दूसरे के साथ बैठी है, तू जल्दी आ. 9 लड़कियाँ गायब हो गई. तर मंडळी, कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद? हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, खूप जणांमध्ये शेअर करा, जेणेकरून हसण्याचा आनंद सर्वांना मिळेल. आणि हो, सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरायचं नाही. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच भन्नाट एपिसोडमध्ये. तोपर्यंत मजेत राहा, हसत राहा. धन्यवाद.